मी नव्हती आमच्या ह्याच्यात. मी खरं सांगू का, मी माझा झाल्यानंतर आमचा सीझन झाल्यावर 2-3 पाहिले. तसं हे नाही वाटलं मला. फक्त एक होता सीझन, तेव्हा काय काय मुली होत्या त्यात अच्छ करून. आमच्या ह्याच्यात अच्छ करणारं कोणीच नव्हतं. मला वाटतं प्रत्येकाला असं वाटतं की माझा एक असा समज आहे की बिग बॉसमध्ये गेल्यावर अख्खं जग बघतं, महाराष्ट्र बघतो, मग आपण काहीतरी जरा वेगळं करून दाखवूया म्हणजे लोक आपल्याला ओळखतील. मला त्याचं काहीच वाटलं नाही. लोक ओळखू दे नको ओळखू दे, आपण जे घरी करतो तसंच तिकडे करायचं हे मला माहीत होतं. आणि मला घरच्यांनी सांगितलेलं की जाऊन तिकडे बोलू नको, स्टेटमेंट करू नको, कोणी काय बोललं तर भांडू नको. मी ते पाळलं आणि गप्प बसले. तुम्ही स्पष्ट बघतात म्हणजे तुम्ही फार स्पष्ट बघतात. पण आता सीझन बघितला ना आपल्याला तर आता निदर्शनास येतं ना की प्रत्येक जण डबल गेम खेळतोय. म्हणजे आता थोडा ह्या आठवड्यामध्ये एक वेगळा दिसला तर दुसऱ्या आठवड्यात वेगळा दिसतो. काय वाटतं तुम्हाला सध्याची सिच्युएशन बघून? मी एवढं काय कीनली बघत नाही की बघितलंच पाहिजे असं नाही बघत मी. किती रिअल म्हणजे असं थोडं फार काय बघितलं त्याच्यावरून तुम्हाला काय प्रिडिक्शन वाटतं? फेसबुकवरच बघते मी. त्यामुळे अर्ध्या लोकांची नावं माहिती आहेत, अर्ध्यांची माहिती नाही. फक्त जेव्हा पहिली एंट्री होती त्यांची तेव्हा मी बघितलं का कोण कोण आहे ते बघूया म्हणून. तर मग तो जो छोटा आहे प्रभू, त्याला जेव्हा तो कोटियन छळत होता तेव्हा मला वाईट वाटलं, कारण त्याला ते थेलसीमिया आहे ना. हां, ते रक्त तयार होत नाही म्हणून बदलायचं असतं. बरं ह्या लोकांना ते माहिती आहे की नाही मला माहीत नाही, पण मला असं सारखं वाटत होतं की त्याला यांनी छळू नये. किती कंटेस्टंटची नावं माहिती आहेत तुम्हाला बिग बॉस सीझन 6 मधल्या आताची? दीपाली सय्यद, राकेश बापट, प्रभू, एक कोणतरी माने, कोणतरी राधा म्हणून आऊट झाली ती, राधा पाटील, अनुश्री माने भांडखोर असं वाटतं. आणि ती आपल्या सिरियल मधली मुलगी, सिरियल सोडून कोलते. हां, कारण तिला सिरियलमध्ये मी पाहिलं लक्ष्मी निवासमध्ये, कारण मी संध्याकाळी फक्त झी बघत असते. आणि आवडती तुमची राखी सावंत? अरे राखी तर ती ठेवलेलीच आहे, काय होत नाही तिकडे राखीला पाठवा, काय होत नाही तिकडे. पण मजा येते, ती वेड्यासारखी करते, काही बोलते, भांडी काढून फेकते. पण माझं म्हणणं, तिला तुम्ही जसं ठेवता ना मग तिला पनिशमेंट पण द्या, ती वाटेल ते करते. हा, कारण ती तिला जाम डोक्यावर चढव. ती कॅप्टनना पण शिकवायला जाते. तिला असं वाटतं की तिला बिग बॉसच्या घरातलं सगळं माहिती आहे, असं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतं. जगातलं एकटीलाच सगळं माहिती आहे, बिग बॉस नाही, नुसतं बिग बॉस नाही, जगातलं जेवढं म्हणून आहे त्या सगळ्यांची मास्टरी तिच्याकडे आहे. सागर कारंडे सुद्धा आहे या सीझन मध्ये. अरे हा, सागरला विसरले मी. सागरचं आणि तिचं भांडण त्या दिवशी बघितलं, फेसबुकवरच बघितलं. भांडण काय, आता प्रेम पण सुरू झालंय. हो, तिथे जाऊन प्रेम खूप होतात, कधी टिकतात कधी टिकत नाहीत. मला वाटतं टाइमपास म्हणून प्रेम करतात ते. आमच्या वेळी पण प्रेम होती चालू, पण मी तेव्हा सांगितलेलं. कोणाची होती? आपल्याला बोलायचंच नाही कोणाबद्दल काय. तेव्हा मी सांगितलं होतं की तो जो होता तो मी त्याला खूप पूर्वीपासून बघितलेलं, म्हणजे तो मुळात कसा हे मला माहीत नव्हतं, तेवढी माझी दोस्ती नव्हती. पण त्यांचं जे चालायचं ते बघून म्हटलं ह्याची बायको बघेल तर मग वाईट आहे ना. बायकोच्या मनात एकदा संशय गेला की तो काही केला तरी निघत नाही. म्हणून मी त्याला एवढंच म्हटलं, करू नको, महाराष्ट्र बघतो, तुझी बायको बघते. तर ती जी मुलगी होती तिने माझी चुगली महेशना सांगितली, महेश मांजरेकर. हां, त्यांना सांगून ते काय मला मारणार होते का शिव्या देणार होते. त्यांनाही कळलं मी बरोबर बोलते. मग म्हटलं झक मारा, मरू दे, मला काय करायचं आहे, त्यांच्या बायका त्यांना बडवतील. बरं, जर आता तुम्हाला संधी मिळाली या सीझन मध्ये जायची तर काय कराल? पहिलं
आमचं झाल्यानंतर मला हिंदीत परत बोलवलं 15 दिवसासाठी. हा. पैशाचं वगैरे ठरलं. मुलगा म्हणाला, तू जाते, तू वेडी आहे? म्हटलं नाही रे, असं टाईमपास करत होती मी. पैशाचं उगीच बोलत होती, एवढे द्या एवढे द्या. सगळ्याला तयार झाले. मग मी सांगितलं नाही. मराठीत एवढा मोठा अनुभव घेतला. नाही, त्याच्या आधी मी तुम्हाला सांगू, आमचं पवित्र चालू होतं तेव्हा मला 2दा बोलवलं हिंदीमध्ये. तेव्हा मी स्टेटमेंट केलेलं, जिनके पास काम नहीं होता है वो जाते हैं पवित्र बिग बॉस में. आणि जेव्हा मला बोलवलं 3rd टाइम जे मराठीसाठी, पण आनंद चव्हाणचा फोन आला तेव्हा मी त्यांना म्हटलं, कितींदा बोलवता, मी नाही म्हणते तरी. आधी ऐका माझं, बडबड करू नका, मराठी आहे. तर मला वाटलं मराठी म्हणजे आपलेच लोक, म्हणून मी गेले. कोणी आपलं नसतं. बिग बॉसच्या घरात कोणी आपलं नसतं असं वाटतं तुम्हाला? नसतं. पण एवढी तर म्हणजे मैत्री होते, भाऊ बहिणीचे नाते होतात, त्यानंतर एक मला खोटे भाऊ आणि खोट्या बहिणी मानता येत नाही. सगळे दोस्त. आपले आपले ओरिजिनल आपल्या आईबापाने दिले तेच आपले भाऊ बहीण. मला हे खोटे नाही आहेत मानता. आता तुम्ही म्हणाल की तन्वी कोलते, तुम्ही तिला म्हणजे पाहिलं, तिची सिरियल बघायचात. तन्वी, आता प्रभू आणि तन्वी एकत्र असतात फार. यांच्यावरही विशालची जी टोळी आहे त्यांची फार अशी असते की अच्छा तो तन्वीला चिटकून आहे, तन्वीच्या मागून खेळतोय वगैरे. म्हणजे आता त्याला सतवायचे तर ठीक आहे, तर तन्वीला पण सतवायचे, पण आता दोघांना एकत्र सतवतायत विशाल कोटियांची टोळी. त्या टोळीमध्ये रुचिता आहे, अनुश्री होती. अनुश्री आमच्या वेळी पण टोळ्या होत्या की. टोळ्या होत्या. मी कोणाच्या टोळीत नव्हती. वन मॅन शो. हो, मी एकटीच बसायची. सगळ्यांनी बघितलं असेल. बाक होता बाहेर, त्याच्यावर एकटी, झोपाळ्यावर एकटी. तुमच्या वेळेला कोण सतवायचं तुम्हाला फार? मला सतवलं किशोर चौगुले. किशोर चौगुलेंनी. आणि तो म्हातारा कलरफुल बॉय, टिकल्या लावणारा. त्याला बाहेर असती तर बडवलं असतं मी त्याला. अच्छा. मग आता जर समजा एक योग आला, या लोकांना समोर बसून बोलायचं की त्यावेळेला मला छळलं होतं, इसका बदला मैं लूंगी, तर नाही, कशा पद्धतीने ज्यानी मला छळलं त्याच्याकडे मी घेईन बदला. कोणाचा? उगीच तुम्ही छळलं म्हणून मी ह्या नका छळू. नाही, तुम्ही छळलं तर मी तुम्हाला सतवणार. पण आता समजा तुम्हाला बोलवलंच मराठीसाठी, तुम्ही एक गेस्ट अपीअरन्स म्हणून राखी सावंत आहे, तर आऊ सुद्धा पाहिजे आम्हाला. एक महाराष्ट्राच्या लाडक्या अभिनेत्री, इतकी वर्ष. नको, मला बिग बॉस नको. पागल झालं होतं डोकं, तुम्हाला सांगते. ज्या दिवशी आऊट झाले आणि रात्री मी आले, मग भावाला फोन केला, म्हटलं मी आऊट झाले, मी घरी येते, घर उघडून ठेव. आणि मी रात्री आले वरती, हॉल कोणी बारीक केला असं विचारलं. आई गणपती शपथ. तर भाऊ म्हणाला, ये, तिथे मोठ्या घरात राहून आली, तुला हॉल लहान दिसतोय, ये आतमध्ये. म्हणजे असं डोकं जातं. सायकोलॉजिकली थोडा. हां, आणि मला माझा मोबाईल नंबर आठवत नव्हता. मोबाईल चालू कसा करायचा, गणपतीची शपथ, स्वामींची शपथ. मोबाईल कसा चालू करायचा, नंबर काय, सगळं भावाला विचारून. मग गॅस आहे तो ऑटोमॅटिक आहे का लायटर लावायचा. 2.5 महिन्यात मी सगळं विसरले. कारण तेच. आता लोक म्हणतात आपल्या घरात नाही का माणसं असतात, सेमच असतात, रोज काय बदलतात का. पण आपल्या घरात काहीतरी विरंगुळा असतो. टी व्ही आहे, पेपर आहे, बाजूची माणसं आहेत, आपल्यामधली भांडणं आहेत, आपल्यामधलं प्रेम आहेत, आपल्यातले जोक आहेत, मस्करी आहे. तिथे काहीच नाही. मी किती शहाणं हेच दाखवायचं असतं. म्हणून भांडणं चाललेली असतात रे. देवा देवा देवा. तुम्हाला काय वाटतं, म्हणजे भांडणं करून आपण दिसतो का फक्त? साधा माणूस राहून म्हणजे एक सगळ्यांशी चांगलं बघून आपण दिसू शकत नाही बिग बॉस मध्ये, असं वाटतं का तुम्हाला? काय माहितीये लोकांचं. मला असं वाटतं की ज्यांना काय म्हणतात दाखवता येत नाही ते तिथे दाखवतात जाऊन. कारण ही सिरियलमध्ये तुमची ठरलेली वाक्य ती बोलावी लागतात. तेवढ्यात तुमचा अभिनय दाखवायचा असतो. इथे कसं अच्छा पण कर, पण कर, सगळं करता येतं. मग लोकांनी बघा ना, आम्ही अच्छ करतो ते पण बघा, अच्छ करतो ते पण बघा. मला ते काही दाखवायचंच नव्हतं, त्यामुळे मी गप्प आणि नाहीतरी मी एकटीच घरात असते. आता पण तुम्ही बघितलं, माझ्या घरात मी एकटी आहे, मला बोलायला कोणी नसतं.
म्हणून मी आपला फेसबुक, मी आणि माझा मोबाईल, बस. पण तरी अहो इतकी माणसं जोडून ठेवलीत तुम्ही आपल्या मनोरंजन क्षेत्रामध्ये. जोडलेली आहेत, बिन जोडलेली सुद्धा आहेत. मी जास्त घुसत नाही कोणाच्यात. घुसायचं नको रे बाबा. कारण आपण ट्रान्सपरंट बोलतो, स्पष्ट वक्ता मी आहोत म्हणून. स्पष्ट बोलते, हम्म. जे आहे ते तोंडावर बोलते. मग राखी आहे, राखीसाठी काय म्हणाल? ते तर असंच सोडलेलं येडं आहे. पण मजा करते ती. पण अहो तुमचा प्रभूला पाठिंबा आहे? माझा पाठिंबा असा कोणाला नाही. त्याला जे शरीर हे नाही करत, त्यावर एक छोटा सॉफ्ट कॉर्नर. सॉफ्ट कॉर्नर आहे. पण मग जर मी तुम्हाला असं खरं विचारलं- माझं तर म्हणणं त्याला बिचाऱ्याला घ्यायला नको होतं. अच्छा. त्याला ते दम नाही अंगामध्ये. रक्त भरावं लागतं ना त्यांना. नाही, पण तू ज्या पार्श्वभूमीवरून येतो ना अहो, त्याला घर पण नाहीये धड. तर राखी जेव्हा आली ना तर राखीला तो सांगत होता की माझं ना पत्र्याचं घर आहे, मी इथून जिंकून गेलो ना की माझी ट्रीटमेंट करेन, माझं घर बांधेन. मग राखी म्हणाली मी तुला ना टीव्ही घेऊन देईल, असं टेलिव्हिजनवरती राखीने राखी बोलली आहे ना, तेवढं लक्षात ठेवा. नाही ते आहे. आम्ही म्हणजे तुम्हाला सांगतोय, म्हणजे त्याची पार्श्वभूमी सांगतोय तुम्हाला की मला माहिती आहे तो गरीब ह्याच्यातून आलेला आहे. जसा आपला सूरज चव्हाण होता तसा.